रुपयास विकल्याने पहिल्या वस्तूतून 20% तोटा होतो व दुसऱ्या वस्तूतून 20% नफा होतो, तर दोन्ही वस्तूंची खरेदी किंमत किती हे आपल्याला काढायचे आहे. पहिली वस्तू 120 रुपयास विकल्यास तोटा 20% होतो. समजा खरेदी किंमत 100 रुपये मानू. खरेदी किंमत बरोबर 100, विक्री किंमत 80, कारण 20% तोटा होतो त्यामुळे 100 वजा 20 बरोबर 80. खरेदी किंमत x मानूया, विक्री किंमत आपण 120 रुपयाने विकली. x गुणिले 80 बरोबर 100 गुणिले 120. x ची किंमत काढायची, 100 गुणिले 120 भागिले 80. 80 ने 100 ला भाग जात नाही, त्यामुळे आपण 4 चा भाग घालूया. 4 दोन्ही 8, 4 दोन्ही 8, 4 त्रिक 12. इथे 30 उरले व इथे 20 उरले. 20 ने 100 ला भाग जातो व 3 गुणिले 50 बरोबर 150 आले. पहिल्या वस्तूची खरेदी किंमत बरोबर 150 आली. दुसऱ्या वस्तूची खरेदी किंमत काढली. दुसरी वस्तू 120 रुपयास विकल्यास 20% नफा होतो. समजा खरेदी किंमत 100 रुपये मानू. खरेदी किंमत बरोबर 100, विक्री किंमत 120, कारण 20% नफा झाल्यामुळे 100 अधिक 20 बरोबर 120. x गुणिले 120 बरोबर 100 गुणिले 120. x ची किंमत काढायची, 100 गुणिले 120 भागिले 100. 100ची 120 ची 120 कटले, उरले 100. म्हणजे x म्हणजे दुसऱ्या वस्तूची खरेदी किंमत 100 रुपये आली. दुसऱ्या वस्तूची खरेदी किंमत 100 रुपये आले. एकूण खरेदी काढूया. पहिल्या वस्तूची खरेदी किंमत अधिक दुसऱ्या वस्तूची खरेदी किंमत बरोबर 150 अधिक 100 बरोबर 250. तर दोन्ही वस्तूची खरेदी किंमत 150 येते. थँक्यू.